तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि म्हणूनच मम्मीने पहिलं मला सकाळी उठून पाठवलेलं मार्केटला सामान आणण्यासाठी पूजेचं आणि हार वगैरे बनवायचे तर आम्हाला घरी, त्यासाठी फुलं आणायला पाठवलेलं. तर ते सर्व सामान घेऊन आले आणि मग रुद्र आलेला बघायला की मी काय करते म्हणून. आणि मग मी आल्यावर लगेच घेतलेले हार बनवायसाठी आणि मी हार बनवतच होती. तर मम्मी पण आले आणि मम्मी पण तोरण वगैरे बनवत होती. तर असे झालेला माझा हा हार. तर नक्की सांगा कसा वाटतं. असेच मी 2-3 हार बनवले अजून. त्यानंतर घेतली मी रांगोळी काढायला आणि रांगोळी काढून झालं तर मी हा पसारा आवरत होती तेव्हा हे माझ्या रांगोळीवर पडलं आणि थोडीशी माझी रांगोळी खराब झाली घाई ते सर्व करताना. मग मी थोडीशी नीट केली ती. त्यानंतर मग ही बघा माझी फायनली रांगोळी अशी दिसत होती. त्यानंतर चैतन्य मी रांगोळी काढत असताना एवढा मस्ती करत होता माझ्याजवळ, मला नीट करून देताना काम. आणि त्याने माझ्या डोक्यात फुलं वगैरे पण टाकून ठेवलेलं तर तेच मी काढत होती इथे. मम्मीने बनवलेला तोरण आणि तो आम्ही लावलेला होता दाराला, खूप छान वाटत होता. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आणि त्यानंतर मी इथं बनवत होती रव्याची खीर. त्यानंतर मी इथे रेडी होत होते आणि मी घातलेला हा माझा न्यू ड्रेस, तो कसा वाटतं नक्की सांगा. आणि बाहेर जाऊन बघितलं तर तेवढ्यात पाऊस यायला लागलेला आणि पाऊस आला टायमावरती 7 वाजताच. मग काय आम्ही लक्ष नाही दिलं, तरी पण आम्ही दिवे वगैरे लावले आणि पूजा वगैरे केली. आणि तरी पण आम्ही वाट बघत होतो कारण की आम्हाला जायचं होतं फटाके फोडायला आणि तरी हा पाऊस थांबायचं का नावच घेत नव्हता. मग आम्ही घरातच फोटो वगैरे काढत थांबलेलो, तरी पण तो काय थांबला नाही. मग चैतन्याला तर कंट्रोलच नव्हतं होत, त्याला तर फटाके फोडायचेच होते. मग त्याने सुरू तर केलेलंच होतं घरात उभं राहण्यापासून. इथे दारातच तो सुरसुरी पेटवलेली त्यांनी आणि मस्ती करत होता. मग आम्ही त्याला ओरडत पण होतो तरी तो ऐकत नव्हता. आणि मग तरी पण तो भिजत गेला पावसाचे फटाके फोडायला. तरी पण आम्ही वाट बघितली थोडा पाऊस थांबायची. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही गेलो आणि आम्ही गाडीची वगैरे पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मग मी आणि माझी बहीण गेलेलो आम्ही वडाला लेकला आणि तिथं पण मस्त आम्ही फोटोज काढले. ओके, दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.